टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। कोकणाला पावसाने झोडपले। रायगड जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय। दापोलीत वीज वाहिनीमुळे झाडाला आग। भर पावसात दापोलीत सुवासिनी महिलांचा उत्साह। रामेती कृषी कार्यालयात फार्मर कपचे डिजिटल उद्घाटन। माणगाव तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी। चिपळूण बिल्याचे शेतकरी धनंजय केतकर यांचा अभिनव प्रयोग। गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे। आज सकाळपासून सुरू झालेला पाऊस जोरदार कोसळत असून जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेपूर पाणी भरल्याने अनेक धरणे ओसंडून वाहू लागली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड 120.25, दापोली 105. खेड 65.14, चिपळूण 87.77, गुहागर 127.60, संगमेश्वर 110, रत्नागिरी 143.77, लांजा 84.60, राजापूर 106.25 असा पाऊस पडला। जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळी, मुचकुंदी या नद्यांना पाणी आले आहे। अद्याप पाणी स्थिर असल्याने कोणताही धोका नाही। मात्र रात्री पाऊस मुसळधार कोसळला तर किनाऱ्यावरील वस्त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून मुरुडमध्ये आज सकाळी 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 517 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील काही तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। दापोली शहरातील काळकाई कोंड पाण्याच्या टाकीजवळ विद्युत खांबावरून जाणाऱ्या वीज वाहिन्यांचा झाडाला स्पर्श झाल्याने आग लागली। ही घटना एवन टेलर यांच्या घराजवळील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या विद्युत खांबाजवळ घडली। काही काळ या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। नमस्कार। आज या ठिकाणी आपल्या बाजूला मद्रसा फैजल कुरान दापोली तसेच माझी स्वतःची बिल्डिंग्स नौशाद अपार्टमेंट्स या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये जळीत हानी झाली आणि पडलेलं झाड जे होतं ते त्या झाडाच्या ठिकाणी आग लागली। पहिल्यांदा वायरिंगला आग लागली आणि वायरिंगला आग लागून झाडाला आग लागल्यामुळे झाडाची फांदी इथं खाली कोसळली आणि या ठिकाणी खरोखरच मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असती। आणि या ठिकाणी एक गाड्या 2-3 उभ्या होत्या, रस्त्याने जाण्याच्या 2 व्हीलर होत्या, त्यांची सुद्धा आज या ठिकाणी जीवितहानी झाली असती। याकडे महावितरणला वारंवार याबाबत तक्रार देऊन सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाचं ते फक्त काम करत असतात। लाईट एकदा लागली, आपलं ग्राहकाचं समाधान झालं असं समजून ते निघून जातात। वारंवार तक्रार याकडे झालेल्या आहेत आणि त्या वायरी ज्या आहेत, 4 वायर ज्या गेलेल्या आहेत त्या पूर्णपणे जवळजवळ असल्या कारणाने नेहमी त्या वायरिंग स्पार्किंग होऊन स्फोट होत असतो। तरी याकडे अजिबात महावितरणचं लक्ष राहिलेलं नाही। वटपौर्णिमेचा सण साजरा होताना भर पावसात महिलांचा उत्साह देखील तितकाच दिसून आला। पाऊस सुरू असला म्हणून काय झाले, आपली परंपरा त्यांनी कायम ठेवल्याचे दिसून आले। पावसाची तमा न बाळगता दापोली काळकाई कोंड देवस्थान परिसरात महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली। आपले सौभाग्य बळकट राहावे यासाठी प्रार्थना केली।
रामेती खोपोली येथे तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमानाने फार्मर कप स्पर्धेचे डिजिटल शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे डिजिटल उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय येथे केले. कार्यक्रमास फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतलेले शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षणास कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर माधव गीते यांनी तलाव्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. माणगाव तालुक्यात यंदाची वटपौर्णिमा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाखाली गर्दी केली होती. हिंदू परंपरेनुसार अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. यावेळी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून 7 जन्मी हाच पती लाभो अशी मनोभावी प्रार्थना करण्यात आली. पूजा, आरती आणि धार्मिक विधींमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नमस्कार सर. आज वटसावित्रीचा जो उत्सव आहे तो महिलांचा खूप भाग्याचा दिवस असतो. आजच्या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी महिला प्रार्थना करत असतात आणि त्यासाठी आपल्या माणगाव तालुक्यातून ह्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रत्येक जागोजागी महिला आपलं पूजेचं साहित्य घेऊन येऊन आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी प्रार्थना करतात आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे महिलांमध्ये. त्यांना खूप हौस असते एखाद्या सणाची की आपण त्या सणासाठी बाहेर पडावं, काहीतरी करावं. तर हे जे वटसावित्रीचं पूजन आहे त्याच्यासाठी महिला खूप उत्साहाने बाहेर पडलेल्या आहेत. आज चिपळूण तालुक्यातील भिल्याचे आंबेवाले केतकर आता उद्योग पंडित झाले असून अवघ्या 45 कलमांपासून 6000 झाडांपर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीची सांगड घालून त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उदाहरण सादर केले आहे. शेती तोट्याची आहे, यात काही उरले नाही असा सूर आळविण्यासाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ 45 हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 6000 कलमांच्या विशाल साम्राज्यात बदलला आहे. त्यांच्या याच अथांग मेहनतीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना मानाचा 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरूप असणारा उद्यान पंडित पुरस्कार दिला आहे. आंबेवाले केतकर म्हणून प्रसिद्ध असणारे धनंजय केतकर आता उद्यान पंडित ठरले आहे. हे गोकृपा अमृत आहे. याच्यामध्ये 2 किलो सेंद्रिय गूळ, 2 लिटर देशी गाईचं ताक आणि 1 लिटर कल्चर असं हे 200 लिटर पाण्यामध्ये हे करून हे 7 दिवस घड्याळाच्या काट्या त्या दिशेने ढवळायचं आणि 7 दिवसांत हे तयार होतं. आणि तयार झाल्यानंतर हे भाजीपाला असेल त्याला घालायचं किंवा कलमं असतील त्यांना घालायचं. ह्याच्यामुळे उपयोग काय होतो, ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत सगळे आणि सेंद्रिय गाईचं ताक असल्यामुळे त्याच्यात बुरशीजन्य आजारावर ते फार उपयोगी पडतं. ह्याच्यामुळे जमीन तुमची भुसभुशीत होते आणि जमिनीत बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं, जीवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे ह्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे जे आपण अन्य खाद्य झाडाला किंवा कुठल्याही झाडाला देतो ते झाडापर्यंत पोचवण्याचं काम ह्याच्यामुळे होतं. आणि स्पेशली ताक आणि गूळ असल्यामुळे बुरशीजन्य आजार बाजूला होतात आणि गुळामुळे कॅल्शियम मिळतो आणि जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा कर्ब वाढतो, जमीन उत्तम होते, जमीन उत्तम भुसभुशीत होते. आता हे आम्ही यंदापासून सुरू केलं आहे. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही जीवामृत घातलेलंच आहे, त्याचाही रिझल्ट चांगला आहे. आता ह्या गोकृपा अमृतचा पण रिझल्ट कसा येतो आहे पण चांगलाच येणार, कारण मी थोडंसं गेल्या वर्षी वापरलं होतं पण यंदा मोठ्या प्रमाणात याचा वापर करणार आहे. आणि हे पूर्णपणे सेंद्रिय आहे.
याला कुठलंही रासायनिक ह्याच्यामध्ये काय नाही आणि याचा निश्चितच चांगला फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मी धनंजय श्रीकृष्ण केतकर, मुक्काम पोस्ट भिले, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आमचं एकूण आत्ता 120 एकर क्षेत्र हे आमच्या लागवडीखाली आहे आणि 5 ते 5,500 झाडं आमच्या ह्याच्यामागे आहेत. आता हे करत असताना आम्ही शासनाकडनं आम्हाला जे ग्रास कटर लागतात, गवत कापणीचं यंत्र, पॉवर स्प्रे, ट्रॅक्टर, ही सगळी अवजारं आम्ही आणि 100% फलोद्यान, 100% फलोद्यानखाली आम्ही लागवड केलेली आहे. ह्याचा लाभ आम्ही शासनाकडनं घेतलेला आहे आणि इथलं आमचं कृषी खातं आणि ही सगळी मंडळी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन हे सगळं सांगत असतात. ह्या अशा योजना आलेल्या आहेत, ह्याचा असा फायदा आहे. त्यामुळे ह्या इथल्या कृषी खात्याचा म्हणजे सगळे तालुका कृषी अधिकारी असतील, तुमचे कृषी सहाय्यक असतील, मंडल अधिकारी असतील, ह्या सगळ्यांचा ह्याच्या आमच्या यशामागे फार मोठा वाटा आहे. कारण ह्या जरी योजना असल्या तरी ह्या तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे कृषी सहाय्यक आणि कृषी खातं हे करत असतं. आज मला जो हा सन्मान मिळाला आहे ह्याचे सुद्धा मानकरी खऱ्या अर्थाने हे आमचे कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक, हे कृषी खातं सगळं आहे, ह्यांचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे. कारण जरी आमचं हे किती काही जरी असलं तरी हे प्रेझेंट करणं किंवा ते कागदावर दाखवणं ही सगळी मेहनत त्यांची आहे. चिपळूण हा जो सन्मान आहे हा आमच्या कुटुंबाचा आहे, त्याचबरोबर गावाचा आहे, तालुक्याचा आहे आणि संपूर्ण आपल्या कोकण विभागाचा हा सन्मान आहे असं मी म्हणेन. आणि ह्याच्यापुढेही निश्चितच आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे. त्यामुळे नवीन काय जे तंत्रज्ञान येईल किंवा नवीन हे करून आणि ह्याचा वापर मी करेनच, पण अधिक जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल आणि आमचा शेतकरी समृद्ध कसं होईल ह्याच्याकडेच आमचा जास्ती फोकस असेल. आणि पुनश्च एकदा या सगळ्या शेतकरी वर्गाचं, त्यानंतर आमच्या कृषी खात्याचं आणि महाराष्ट्र शासनाचं मी याच्या वतीनं अभिनंदन करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.